चिंतनाला विस्तृतरित्या सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं अगत्याचं, आणि ते म्हणजे सालाबादाप्रमाणे आपल्या या पवित्र पावन ठिकाणी मोहखेड, अख्ख्या महाराष्ट्रात माहीत असलेलं गाव म्हणजे मोहखेड आहे बघा. आणि या ठिकाणी भगवंताच्या दरबारात चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहाची आज तृतीय दिवसाची सेवा आपल्या गावचे सुपुत्र, आमचे बालमित्र, हरिभक्तपरायण दत्ता महाराज भाऊ सोळंके यांचा फोन आला की आपले भानदास अण्णा यांची आज तुम्हाला सेवा करायची, यजमान आहेत सेवेचे, आणि तुम्हाला यावं लागतंय. त्याद्वारे डबल आपल्या गावामध्ये कुणाला एंट्री मिळत नाही, पण 3-4 वेळ झाले सतत एंट्री मिळते. काय गावाची आणि माझी नाळ जुळली गेली माहित नाही दत्ता भाऊ, पण तरुणांचं आग्रहाचं आमंत्रण असतं की महाराजांना बोलवा. कुठल्या वडवणीच्या? विठाला 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 विठाला. सुंदर अशा प्रकारचं नियोजन, आयोजन, उत्कृष्ट अशा प्रकारची साऊंड सिस्टीम, आणि साथीला संगतीला एक एकाहुनी बळी रे असे सुंदर अशा प्रकारचे वादक आमचे सिद्धेश्वर बाबा आहेत. सोलो वादन करतात. अत्यंत त्या क्षेत्रातलं प्रगाढ ज्ञान असणारं व्यक्तिमत्व आमच्या साथीला, आमचं परमभाग्य. त्याचबरोबर गायनासाठी आमचे गोपाल बाबा नरकेत, त्याचबरोबर आमचे नावकरी अशोक महाराज सोळंके आहेत, आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मंडळी, आमचे देवा, या ठिकाणी सर्व उपस्थित माता भगिनी आबाल वृद्ध सर्वांच्या चरणी यथायोग्य अल्पावधीमध्ये आजची सेवा संपन्न. विठाला विठाला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अपेक्षा असतात, काहीतरी ध्येय असतात, काहीतरी उद्देश असतात, पण ते उद्देश सफल होण्याकरता जीवनामध्ये तसंच वातावरण देखील लाभावं लागतं. आम्हाला जर चांगलं काही मिळवायचं असेल तर आम्हाला कर्मसुद्धा चांगलीच ठेवावी लागतात, आणि जर वाईट आमच्या पदरात पडत असेल तर लक्षात घ्यायचं की हे वाईट कर्माचं मागच्या फळ आहे. कारण चांगले कर्म केल्यानंतर वाईट फळ कधीही पदरात पडत नाहीत, आणि वाईट फळ जर पदरात पडत असतील तर ओळखायचं आम्ही काहीतरी वाईट केलेले, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. हे कर्म सोडत नाही हो, साक्षात भगवंताला सुद्धा कर्माने सोडलं नाही. बघा माऊलींनी असा एक अभंगच लिहिला, ज्या अभंगामध्ये अनेक पुराणांचे दाखले देऊन त्यांनी कर्माचं प्राबल्य किती असतं हे प्रगट करण्याचा प्रयत्न केला. कर्मे मनमत झाला से राख, कर्मे चंद्राशी घडीला दोष, कर्मे भार वाहती कुर्मशेष, कर्मे खर्म कर्म देखा, कर्मे वासुकी लंके दिवटा, कर्मे शुकदेव गर्भी कष्टा, कर्मे हनुमंता उदकी का सोटा, पाताळ वाटा बळी गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. सीतेला वनवासात गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांचा वियोग घडला. कारण काय? आदल्या जन्मामध्ये सीता ही वेदवती नाम एका ब्राह्मणाची कन्या होती, आणि तिने एक पक्षी आपल्या मनोरंजनाकरता पाळला, बोलणारा पक्षी होता. बरं, तो पक्षी पाळल्यामुळे ती पक्षिणी देखील त्याच्या ओढीने आली, दोन्ही पिंजऱ्यात सापडले. आता पक्षाचं जीवन म्हणजे मोकळं जीवन असतं. वनविहार करायचा, विचरण करायचं, कुठल्याही झाडावर बसायचं, आवडेल ते फळ खायचं, आणि जी दिनचर्या करायची. पण अशा पक्ष्यांना तिने पिंजऱ्यात टाकलं वेदवतीने. ते पक्षी विचार करू लागले, हे वेदवती, आमचा आता पिलांना जन्म देण्याचा, घरटं करण्याचा, अंडी घालण्याचा वेळ आलेला आहे, आणि आम्हाला बाहेर जाऊ दे. वेदवती म्हणते, नाही, तुम्ही जर निघून गेलात तर माझ्याशी कोण बोलेल? मी आश्रमामध्ये एकटीच असते, कुणीतरी माझ्या सोबतीला असावं. आणि म्हणून त्या पक्ष्यांना तिने पिंजऱ्यात ठेवलं. मग पक्ष्यांनी विनंती केली, ठीक आहे, माझ्या बायकोला इथंच राहू दे, पण मला तरी घरटं घालायला बाहेर सोड, मी रोज परत येत जाईन. ऐका, त्या पक्ष्याला बाहेर सोडलं. रोज पक्षी यायचा आणि घरटं बांधायचा, परत आपल्या घरी संध्याकाळी पत्नीकडे परत यायचा. पण एके दिवशी आपल्या पतीला उशीर झाला, त्या पक्ष्याला घरी यायला उशीर झाला, दिवस मावळला, आणि त्या पक्षिणीला चिंता वाटू लागली, हुरहुर वाटू लागली, आणि त्याच्या विरहामध्ये त्या पक्षिणीने प्राणत्याग केला त्या पिंजऱ्यामध्ये. आणि पिंजऱ्यामध्ये प्राणत्याग केल्यानंतर पक्षी उशिरा आला, आणि बघतो तर काय, तर या पक्षिणीने माझ्या विरहामध्ये देह ठेवला. त्या पक्षाने शाप दिला बघा, की जसं पिंजऱ्यामध्ये ठेवलं माझ्या पत्नीला, आणि तिला माझा वियोग घडला, त्याच्यामुळे हे दुःख प्राप्त झालं.
तुला सुद्धा तुझ्या नवऱ्याचा वियोग घडेल. आणि म्हणून अशोकाचे वनी सीता शोक करी. कुठलंही वाईट कर्म मागच्या जन्मातलं तुमचं आमचं सोडा, देवाची बायको आहे. त्या सीतेला जर चुकलं नाही, साक्षात दशरथाला सुद्धा चुकलं नाही. चौघे पुत्र राया दशरथा, पण अंतकाळी एकही नव्हता. पाणी पाजायला कोणीतरी लेकरू असावं म्हणतात, पण 4 लेकरं असून पाणी पाजायला एकही जागेवर नव्हता. हे कर्माचं फळ, कुणी दिलेल्या श्रापाचं फळ? श्रावण बाळाच्या माता पित्यांनी दिलेलं श्राप. याचा अर्थ एकच आहे, तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर वाईट कर्म केले तर वाईटच घडतं, आणि चांगले कर्म केले तर चांगलंच घडतं. म्हणून जीवनामध्ये काय करायचं हे सार आठवणीत ठेवायचं महाराज. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसे आमची कर्म असतात तसं आम्हाला फळ प्राप्त होत असतं. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा, ॲज यू सो शॅल यू रीप. म्हणजे काय? तुम्ही जे पेरणार आहेत तेच उगवणार आहे. तुम्ही जर आंब्याची कोय लागली तर आंब्याचं झाड उगवेल, आणि तुम्ही जर बाबळीचे बिया जर पेरल्या, बाबळीचे काटाळ बाबळीचे काटे त्याच्या बिया जर पेरल्या तर काय उगवल? आंब्याची हापूस आंब्याची झाडं उगवतील नाही. तसं वाईट कर्म केलं तर पदरात वाईट पडतं. म्हणून एकच करा, आजपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये आमच्याकडून दुष्कर्म घडले, घडू द्या, पण इथून पुढे तरी याचा विचार करा. अभंगाचं पहिलं चरण ते करावे. आता तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश. 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 नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. नका करू नाश अविष्याचा. नका करू नाश अविष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाच आयुष्याचा. नका करुणाच आयुष्याचा. ते करावे देवाचे करुणाच आयुष्याचा. नका करुणाच आयुष्याचा. आयुष्याचा. आता तरी पुढे. इथून मागं झालं ना ते सोडून द्या. तुम्ही म्हणता इथून मागं झालं ते सोडून का द्यायचं? जे मागं होऊन गेलेले ना त्याच्याविषयी आम्ही काहीच बदल करू शकत नाही. इथून पुढे काय करायचं याच्यात आम्ही बदल करू शकतो, पण इथून मागं जे झाल्यात गोष्टी त्याच्यात बदल करता येतो. काल मी समजा रात्रीच्या जेवणामध्ये वांग्याची भाजी खाल्ली होती. आज मला काल जाऊन बटाट्याची भाजी खाता येते मागे जाऊन? नाही. जीवनात जे विषय निघून गेले, जो काळ निघून गेला ना तो काळ परत आमच्या हातामध्ये कधीच येत नाही. म्हणून गेलेल्या काळाचा विचार करू नका. माग गेला तो काळ निघून जाऊ द्या, पण आता म्हणजे इथून मागचं झालं, इथून पुढे. आता तरी पुढे, इथून पुढे तरी एकच करा, हा उपदेश ऐका. तुकोबराया उपदेश करतात. उपदेश करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला असतो बाबूजी? महाराज ऐका, ज्याच्याकडे अधिकार आहे ना त्यानेच उपदेश करावा. कोणीही कोणाला उपदेश करत बसू नये. नाहीतर कमी ज्ञान असलेल्या व्यक्तीने जर ज्ञानी व्यक्तीला उपदेश करायला सुरुवात केली तर उपहास होतो महाराज. त्या ज्ञानी व्यक्तीच्या ज्ञानाचा उपमर्द होतो. म्हणून उपदेश कुणी कुणाला करायचा नाही. सुनानं सासूला शहाणपणा शिकवायचा नाही.
हा, सुनाने सासू कशी असेल, ती शिकलेली असेल, अडाणी असेल, तिला शहाणपण शिकवायचं नाही. जर सासूने शहाणपण शिकवलं तर ते ऐकून घ्यायचं. संसार कडीला जातो व्यवस्थित महाराज. नाहीतर विचारूच नका. सासू एका बाजूला आणि सून एका बाजूला. बरं, जोपर्यंत सूनबाई घरात येत नाही तोपर्यंत मुलगा अगदी असा का नाही श्रावण बाळच असतो. आई बस म्हणले की बसतो, वडील बस म्हणले की बसतात, वडील उठ म्हणले की उठतो, सगळं काही ऐकतो. पण एकदा का तांदळाचा झपका बसला गुरुजी, काय त्या तांदळात जादू आहे, देवबापाच्या मंत्राची कमाल आहे का कशाची काय सांगता येत नाही. पण त्याच्यात एवढा बदल होतो की 6 महिन्यात ती म्हणती आपण आपलं वायलं वायलं खाऊ, 2च तोंडन भजन बोंड. म्हातारा म्हातारीत नगच का. ऐका, अरे ज्या आईवडिलांनी आपल्यावरती उपकार केले, हा जो नवरा तुम्ही माझा माझा म्हणता जो लहानाचा मोठा केला, आणि तो का असाच तुमच्या पदराला धरून येण्यासारखा केला का. बरं, त्याची किती कोंडी आहे. बायकोचं ऐकाव तर माय म्हणती काय नाही, बायकोच्या माग मागच पळते. आणि आईचं ऐकाव तर ती म्हणते अजून बी माईच्या पदराला धरून चलते. दोन्हीकडून नावं कुणाला ठेवतात, कोंडीच आहे महाराज. विठाला 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 विठाला. उपदेश करणाऱ्याकडे ज्ञान असलं पाहिजे, अधिकार असला पाहिजे, त्याच्याकडे श्रेष्ठता असली पाहिजे, तेव्हा त्याने उपदेश करायचा. नाहीतर कुणीही उपदेश करायचा नाही. बघा, एकनाथ महाराजांकडे एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली आणि तिने असं पुढे उभा केलं, महाराज बघा ना, आमचा पप्या लयच गुळ खातो, त्याला काहीतरी सांगा. महाराज म्हणले ठीक आहे, पुढच्या वेळी या, पुढच्या वेळी सांगतो. ती परत दुसऱ्या वेळेस अजून घेऊन आली 8-10 दिवसांनी. परत म्हणली महाराज हा गुळ खातो, बघा ना, याला काहीतरी सांगा. महाराज म्हणले ठीक आहे, पण पुढच्या वेळी नक्की सांगतो. परत ती गेली, तिसऱ्या वेळेस आली, महाराज हा माझा मुलगा गुळ खातो, याला काहीतरी सांगा ना. मग महाराज म्हणला अरे बाळ्या, एकनाथ महाराज म्हणले कशाला गुळ खातो, गुळ खात जाऊ नये. आता ती बाई म्हणली एवढं जर सांगायचं होतं तर 3दा कमून चक्रा मारायला लावल्या, पहिल्या चक्राला सांगायचं ना. असं म्हणल्यानंतर नाथांनी उत्तर दिलं की मावशी, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा याला घेऊन आलता ना, त्यावेळी याला गुळ खाऊ नको असं म्हणायला मला काही हरकत नव्हतं, पण तेव्हापर्यंत मीच कीर्तनात उचलू उचलू गुळ खात होतो आणि मीच खातोय, याला गुळ खाऊ नको असं सांगणं हे योग्य नाही. मग दुसऱ्या वेळेस का पाठविलं महाराज, माझी अर्धी सवय मोडली होती म्हणले, पण संपूर्ण गुळ खायचा बंद झालेला नव्हता, म्हणून दुसऱ्या वेळेसही उपदेश केला नाही. पण तिसऱ्या वेळेस जेव्हा मी गुळ खायचा बंद केला तेव्हा याला सांगितलं. नाहीतर आपण पोरांना काय म्हणतो, ए व्यसन करत जाऊ नये, व्यसन वाईट असतं. तो म्हणतो बरोबर, हा हे बघ 10 रुपये तंबाखूची पुडी आण. आता त्याला आज दुकानाला पाठवायचं आणि त्याला व्यसन करू नको म्हणायचं. आम्ही म्हणतो सिगारेट ओढणं वाईट असतं, बिडी ओढणं वाईट असतं, आणि बिडी पेटवायला त्या लेकराकडंच देतो, नातवंडाकडं. बरं, ते चुलीपाशी जातं आणि त्या विस्तवाला बिडी लावतं. अशी बघितली तर पेटलेली असते. 2 पावलं चलत आलं की विजली, परत अजून वापस जातं, अजून पेटवतं, लाल दिसते, थोडा चलत गेला की अजून विजली. ते म्हणला ही कशी पेटवायची हे आजोबाकडूनच शिकावं लागेल. आणि मग ते पेटवितन जी वडीतच जातं का नाही, फुकीतन वडीतच, त्याला इजूत देत नाही, तिथवर न्यूज तर अर्धी खलास. मला सांगा, ही मुलं जी आहेत ना, ती फक्त सांगून कधी आदर्श निर्माण होत नाहीत, मुलांना तसं वागून दाखवावं लागतंय. बघा, मी एका ठिकाणी एका मुलाला प्रश्न विचारला, कारण म्हणले तू अभ्यास करतो का. म्हणला करतो गुरुजी. आता मी शिक्षक माणूस आहे. म्हणलं सांग, तुला सोपं गणित विचारतो, तुझ्या वडिलाला जर मी 10,000 रुपये 1 वर्षाकरता व्याजानं दिले, मी काही तसं करत नाही बरं, उदाहरणापुरतं सांगतो, तेवढं लक्षात ठेवा. 10,000 जर व्याजाने दिले, दर महिन्याला 1,000 व्याज आणि मुद्दलचे 10, 12 महिन्याचं व्याज किती झालं, 12,000, मुद्दलचे 10, 10 आणि 12 एकूण तुझे वडील मला 1 वर्षाने किती पैसे वापस देतील. त्याने असं मोजलं आणि मला म्हणला पण दिलेच नाही ना. अरे म्हणलं समजणं समजायला काय तुझ्या पप्पात जातंय म्हणलं, नुसतं गणितात गृहीत धरावं लागतं, नुसतं समज. तो म्हणला बरं सांगा
मग म्हणलं सांग आता उत्तर. 12 महिन्याचं 12,000 व्याज आणि मुदलाचे 10,000. एकूण तुझे वडील मला 1 वर्षानंतर किती पैसे परत देतील? त्यांनी मोजले महाराज. 12 महिन्याचे 12, 10 मुद्दल, एकूण 22. म्हणलं सांग पटकन. तू म्हणला 0. मी म्हणलं अरे असलं कसलं गणित तुझं? 12 महिन्याचे 12,000 होतील व्याजाचे आणि मुदलाचे 10, 22,000 होतील. 22,000 परत देतील ना? तो म्हणला माझ्या बाबाने अख्ख्या गावाला चुना लावला आणि तुमचेच कोण परत देईन? म्हणजे ही मुलं ही सांगून शिकत नाहीत महाराज. ही मुलं आमचं बघून आमच्यासारखं वागून शिकतात. म्हणून आपले लेकरं नीट वागावेत असं वाटत असलं तर पालकांनी नीट वागलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. आयुष्यामध्ये कोणता काळ कसा येईल या मुलांवरती संस्कार करण्याकरता आता आपण चांगलं वागलं पाहिजे. घरी जर नवरा बायको भांडत असतील तर मुलांनाही तशाच सवयी लागतात आणि मग मुलंही भांडायला लागतात. एक जणाची बायको त्या नवऱ्याने सुंदर अशा प्रकारचा 3,500चा बूट आणला बघा. चॉकलेटचा बूट होता, चमड्याचा बूट होता, रेड चिपचा. आणि तो बूट घेऊन आला. आता 45-50 वर्षाचं वय. ही बाई म्हणली माय 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 काय आणलाय, काय अवतार आणलाय. ह्या वयाला शोभत का असले लाल जरद बुट घालायला आणि याला. अर्ध्या गेले नाही म्हणली गौऱ्या मसनात. तो म्हणला म्हणजे मला आवडलाय ना? म्हणली तुम्हाला आवडला असन, मला नाही आवडला. मग जा परत करून या. बरं याला तिचं ऐकावंच लागत होतं गुरुजी. ते गेलं बाजारात, परत केला. दुकानदार म्हणल्यावर तुमच्यासाठी स्पेशल बूट आणलेला वापस का देता? म्हणले आमच्या बायकोला आवडला नाही आणि तिला आवडला नाही म्हणून परत करतो. 6 महिन्यानं परत त्याच दुकानात गेला आणि त्या दुकानदाराला म्हणला ओ मालक, तो मी 6 महिन्यापूर्वी दिलेला बूट तुम्ही दुसऱ्याला विकून टाकला का आहे तुमच्याकडं? ते म्हणले एवढा 4-4.5 हजाराचा कोण घेतं? तसाच आहे महाराज, तुमच्यासाठीच बनवलेला बूट आहे. मग म्हणले द्या. ते म्हणले कस काय बूट घेऊन चालले तुम्ही? तुमच्या बायकोला आवडला नाही ना? तुमच्या बायकोची आवड बदलली का काय? ते म्हणले आवड नाही बदलली. म्हणले बायकोच बदलली. ऐका, जीवनामध्ये जर वाईट दुर्गुण आमच्यामध्ये असतील ना तर अशा गोष्टी जीवनामध्ये येतात. म्हणून तुकोबराया उपदेश करतात, बाबा इथून मागं जे झालं ते हो द्या, पण आता तरी पुढे हाची उपदेश करतात. आणि उपदेशाची गरज असते बरं. ज्ञानी माणसाने, शहाण्या माणसाने, ज्येष्ठांनी कनिष्ठांना उपदेश केला पाहिजे. कारण कनिष्ठ जर चुकत असतील तर ज्येष्ठांनी सांगितलं पाहिजे ना. बघा कुटुंबामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी चाललेल्या असतात. कधी याने भांडलं तर पुढच्याने शांत राहावं आणि कधी इकडल्याने भांडायला लागलं तर पुढच्याने, म्हणजे नवरा भांडायला तर बायकोने शांत राहावं आणि बायको बडबड करायली तर नवऱ्याने शांत राहावं. पण होतं कसं? बायकोच बडबड करत ये शांत राहत. मग सवज लागते महाराज. एक जणीने का नाही आपल्या मदतीसाठी आई बोलवली होती माहेरून इकडं सासरला आणि याचे आई बाप पाहिले. याच्याकडं ती सासूबाई राहायची. बरं हे जेवायला बसलं, याला काहीच ऐकत नव्हती याचं, ती सगळं तिच्याच मनाप्रमाणे चालायचं. बरं हे जेवायला बसलं, जेवायला बसल्या बरोबर जीवनात काही स्वच्छता नाही, निर्मळपणा नाही, काही नाही. भाजी जेवायला वाढी, जेवण जेवायला, ते ताट वाढलं. हे जेवायला बसल्या बरोबर याने ताटाकडं पाहिलं आणि त्याच्या बायकोला म्हणला का रे आजचं जेवण काय म्हातारीने बनवलं काय रे? म्हणजे सासूबाईनी. ती म्हणली माय कसं ओळखलं हो तुम्ही? ते म्हणला रोज काळे केस निघत, आज पांढरा निघला. म्हणला काय नशीब महाराज, नशीब जे आलंय ते घ्यावंच लागतंय आणि जसं नशिबाला मिळालेलं आहे तेच चांगलं म्हणावं लागतंय. बरं हे बघा, जीवनात कुणाला जसं पाहिजे, जसं आवडतंय तसं मिळत नसतंय आणि जे मिळालेलं असतंय तेच आपलं असतंय. म्हणून आपल्या ताटातल्या भाकरीवरच आपण कसं राहायचं? समाधानी राहायचं. शेजारच्या ताटात बघायला जाल तर जीवनाचं वाटोळ होईल. रावणाचं झालं तर आपलं काय? विठाला 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 विठाला. आणि म्हणून तुकोबराया म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश करतात. काय करा? नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. नका करू नाश आयुष्याचा. अनमोल हा देह प्राप्त झाला
हा देह काही दारू पिऊन घाण घाण खाऊन आणि भांडणं करण्यात एकामेकाला शिव्या देऊन वाया घालण्यात जीवन मिळालं ते नाही महाराज. जीवनात जे खायला पाहिजे तेच खाल्लं पाहिजे, जे प्यायला पाहिजे तेच पेलं पाहिजे आणि जसं वागायला पाहिजे संतांनी सांगून गेले तसंच वागलं पाहिजे. पण आमच्या जीवनामधला बॅलेन्स घसरला महाराज. आज समतोल बाजूला गेला. आज 15-15, 20-20 वर्षाची मुलं सुद्धा ड्रिंकिंग करायला लागली. आमची ही पिढीची मागच्या पिढीने पुढच्या पिढीला जे संस्कार द्यायचे असतात ना, तिथं कुठंतरी आम्ही कमी पडायला लागलो बघा. व्यसनाने हे आयुष्य वाया घालण्याकरता हे आयुष्य प्राप्त झालेलं नाही. अरे हे देह पोसण्याकरता आणि हा तरुण देह निर्माण करण्याकरता आई वडिलांनी आपला घाम गाळला, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं आणि तुम्हाला आम्हाला लहानाचं मोठं केलं. ते दारू पिऊन ऍक्सिडेंट करून मरण्याकरता नाही. म्हणून जीवनाचा विचार करा, नाश करू नका. पण हे दारू पिणार काय भेटत का महाराज? कशाला भीतच नाही. दारू पीने वाले कभी डरते नहीं, फिक्र करते नहीं, गटर के सिवा कहीं गिरते नहीं. त्याला गटारापेक्षा दुसरं ठिकाण सापडत नाही महाराज. आणि मग तिथं त्या गटारात त्याला गार वाटतं, मच्छर येतात, कानात गुई 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 करतात. गटर किनारे कान में उसके मच्छर गाना गाता है, कुत्ता के टांग उठा के कपड़े भिगो के जाता है. ऐसी शान कहा है, ऐसा सम्मान कहा है, ये देशी जहाँ जहाँ है, दारू जहाँ जहाँ है. दारू पीने वाले कभी डरते नहीं, फिक्र करते नहीं, गटर के सिवा कहीं गिरते नाही. गटाराशिवाय कुठं पडत नाही महाराज. अरे ती दारू वाईट आहे ह्या बॉटलवर लिहिलेलं आहे. द वाईन इज डेंजरस फॉर हेल्थ, इट कॅन डॅमेज युअर स्टमक, युअर किडनी अँड इट कॅन स्पॉइल युअर होल लाईफ. बट वी डोंट अंडरस्टँड इट. वी जस्ट गो 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 बियॉन्ड आवर हॅबिट्स, बॅड हॅबिट्स. आपण आपल्या जीवनाचं वाटोळं झालेलं कधीच विचार करत नाही महाराज. ते म्हणते मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम भुलाने. तुला कसला गम आणलाय रे? तुला फेविकॉलचा गम लावलाय का काय रे? कशाला घेतो? जीवनाचा नाश कधी करायचा नाही महाराज. जीवनाचं वाटोळे ऐका. एकतर पेनारा सकाळ सकाळीच उठलं आणि बायकोला बडबड करायला लागलं. ती उठली, झाडून काढलं, सडा टाकला, रांगोळी काढायली आणि हे मधून येऊन तिला म्हणते, ऐ नशा त्याची रात्रीची उतरलीच नव्हती बरं का. ते म्हणते मला जर सरपंच केला तर गाव बदलून टाकेन. ती म्हणली आज एवढं बिघडलेलं दिसतंय. मला जर आमदार केला तर तालुका बदलून टाकेन. मला जर मुख्यमंत्री केला तर महाराष्ट्र बदलून टाकीन. ही म्हणली हे काय थांबनाच गेलं माय. ते म्हणते एवढ्यावर नाही थांबलं, त्यांनी दिल्ली गाठली. मला जर पंतप्रधान केला तर देश बदलून टाकेन. ती म्हणली देश बदलायचं आणि महाराष्ट्र बदलायचं राहू द्या. लुंगी समजून म्हातारीचं लुगडं गुंडाळून आले तेवढं बदला. मध्ये माते तया नाही देह भाव, आपुले अवयव आवरिता. जे दारू पितं ना त्याला आपल्या अवयवाचा भानच नसतो महाराज. पण यांना किती सांगितलं तरी हे ऐकणार नाही. म्हणजे नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्हाला सांगतो, एकतर दारू पिणार डॉक्टरकडे गेलं बघा, डॉक्टरकडं. आणि डॉक्टर म्हणला माझा दात लय दुखायला. डॉक्टर म्हणले काहीच हरकत नाही, 2च मिनिटात काम करू म्हणले. दात चेक करू द्या. दात चेक केला, दात किडलेला होता. आता डॉक्टरनी सांगितलं दात पाडावं लागतो कारण दात किडलेला आहे. तो मला दात पाडायचा. आपल्याला भेव वाटतं मला. डॉक्टर म्हणले भेव वाटतं. डॉक्टरला माहित होतं घेणारा गिराईक आहे. मग याचं भेव काढायचं असलं तर काय 2-4 घोट गेले की भेव जाते. डॉक्टरला वाटलं 4,000चं गिराईक करण्यासाठी 200 खर्चलेले, काही हरकत नाही. डॉक्टर पळतच गेले, बॉटल घेऊन आले. डेंटल हॉस्पिटलमध्ये पेशंट बी कमी असतात, कशाला जाऊ द्यायचं वापस. बाटली काढी, ग्लास भरला. म्हणले एवढं ग्लास घ्या. त्यांनी घेतला ना ग्लास, गट 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 पिला. डॉक्टर म्हणले आता भेव वाटतंय. ते मला आज थोडं थोडं वाटतंय. डॉक्टरला माहित होतं हे ह्याचा पॅक कंप्लीट केल्याशिवाय थांबत नाही. दुसरा ग्लास वाटला, एवढी घ्या, आता भेव वाटतंय. आता थोडं थोडं वाटतंय मला.
त्याला बाटली शिल्लक दिसत होती ना थोडी राहिलेली, परत वतली महाराज. परत त्यांनी घेतली. डॉक्टर म्हणले हा आता 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 कसं वाटतं, आता भीती वाटते? ते मला अजिबात नाही, बघतो माझ्या दाताला कोण हात लावते ते तंगडच मोडतो मला. म्हणजे याला पाजली कशा करता, दात पाडण्याकरता, हे डॉक्टरच तंगड मोडायला लागले. ऐका, अशी दारू पिऊन आणि वाईट वागून व्यसनामध्ये आपलं जीवन वाया घालण्याकरता हे जीवन मिळालं नाही. मला सांगा, आम्ही जर मोटरसायकल विकत घेतली, आम्ही जर गाडी विकत घेतली, डिझेलची गाडी असेल तर आम्ही त्याच्यामध्ये डिझेल टाकतो, पेट्रोल टाकतो का? पेट्रोलची गाडी असेल तर त्याच्यात पेट्रोलच टाकतो, डिझेल टाकतो का? अरे इंजन असून पेट्रोलच्या गाडीला डिझेल चालत नाही, डिझेलच्या गाडीला पेट्रोल चालत नाही, आणि एवढा पवित्र तुला देवाने दिलेला देह, त्याच्यात जे टाकायचं नाही ते कसं टाकतो? ती दारू चालते का या शरीराला? नाही. म्हणून नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका. अरे कोणत्या मातीत आमचा जन्म झाला, ज्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांसारखे महापुरुष ज्यांनी आपलं रक्त सांडलं आणि तुमच्या आमच्या करता हक्काचं जगणं प्राप्त करून दिलं, त्या राजांच्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. आणि त्या राजांच्या मातीमध्ये आम्ही राजांची जयंती साजरी करतो, डीजे लावतो आणि दारू पिऊ पिऊ नाचतो. बजाव बजाव म्हणतोय ते. त्याला बघितलं की बाजावाल्याला घाम सुटतो महाराज, कारण ते टाकल्याशिवाय नाचतच नाही. मला सांगा, अरे सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला, आणि त्या राजाच्या जयंतीला दारू पिऊन नाचावं? लाज नाही वाटत आपल्याला? राजा जर पुढे आला ना तर शत्रूवर नाही, पहिली तलवार आमच्यावर काढेल महाराज. तू जयंतीमध्ये दारू पिऊन नाचतो, पहिली तलवार आमच्यावर काढेल. म्हणून राजाच्या जयंतीला दारू प्यायची नाही, पिऊ द्यायची नाही, व्यसन करायचं नाही. आणि राजाची जयंती कशी साजरी करायची महाराज? दर जयंतीला सण जसा आम्ही साजरा करतो तशी राजाची जयंती साजरी करायची. सकाळी उठायचं, सर्व घर स्वच्छ करायचं, राजांची प्रतिमा मांडायची, समोर दिवा लावायचा आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा. आणि दरवर्षी आपल्या मुलाच्या हातात एक तरी छत्रपती शिवरायांचं चरित्र वर्णन करणारं पुस्तक वाचायला द्यायचं. ती खरी शिवजयंती असेल महाराज, ती खरी माझ्या राजाची जयंती असेल. म्हणून उपकार त्या मातेचे, जेने आम्हाला एक छत्रपती नाही, दोन छत्रपती दिले. पहिले छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि दुसरे छत्रपती म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. या दोन्ही छत्रपतींना घडवणारी माता म्हणजे मा जिजाऊ. काय उपकार आहेत महाराज! माँ जिजाऊ ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, 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 माँ जिजाऊ ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जेथे आनंदाने नांदत होती प्रजा राम, जेथे आनंदाने नांदत होती प्रजा, प्रत्येक समाज म्हणत होता जाणता राजा राजा, प्रत्येक समाजामध्ये जाणता राजा माझा. माँ जिजाऊ ने दिया हमें ये सुंदर शिवाजी राजा, माँ जिजाऊ ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माँ जिजाऊ ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माँ जिजाऊ ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माँ जिजाऊंनी असा राजा आम्हाला दिला ज्याने तुमच्या आमच्यासाठी हक्काचं जगणं निर्माण केलं. जर जिजाऊ झाल्या नसत्या, जर राजे झाले नसते तर अवस्था बिकट झाली असती. काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी न होता तो सबकी सुनत होती थी. राजे झाले नसते, राजे झाले नसते तर नसते राहिले मंदिरी कळस. जिजाऊ तुम्ही झाल्या नसत्या तर नसती राहिली दारी तुळस. जिजाऊ तुम्ही झाल्या नसता तर बाटल्या असत्या आमच्या लेकी बाळी. जिजाऊ तुम्ही झाल्या नसत्या तर राहिले नसते कुंकू कपाळी. हे सगळं शक्य झालं मा जिजाऊंचे उपकार आहेत महाराज. या चमड्याची, या चमड्यावरील कातडीची चप्पल करून जरी राजांच्या जिजाऊंच्या पायात घातली तरी त्यांच्या आमच्यावरील उपकार आम्ही फेडू शकत नाही.
या मातीमध्ये अनेक राजे झाले महाराज, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा इतिहासात झाला नाही आणि पुढे होणे नाही. अरे आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, पण संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा. आजही छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपसुक आमच्या ओठांमधून जय बाहेर पडतं. तो एकच राजा या मातीत जन्माला आला महाराज, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचा दरबार, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या जागेवर, तलवारीच्या जागेवर. अरे रयतेसाठी वार झेलिले आपुल्या निदड्या छातीवर, आपुल्या दगड्या छातीवर, आपुल्या दगड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. हा टाळी टाळी. अरे कशाला म्हणावा भगवा, हा भगवा काही फक्त झेंडा नाही एका तालात, हा भगवा फक्त झेंडा नाही, अरे हा भगवा काही फक्त रंग नाही, तर कशाला म्हणावं भगवा. अरे हा भगवा माझ्या छत्रपती शिवरायांचा प्राण आहे, आणि हाच भगवा माझ्या अखंड हिंदुस्थानची शान आहे. अरे हाच भगवा माझ्या या वारकऱ्यांचं पुराण आहे, आणि तोच भगवा माझ्या मुस्लिम बांधवांचं कुराण आहे, आणि हाच भगवा माझ्या छत्रपती शंभूराजांचं बलिदान आहे, आणि तोच भगवा माझ्या छत्रपती शिवरायांचा प्राण आहे. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म मानिला जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर. माझ्या देवाचं शिवरायाचं, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. त्या राजांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत म्हणून तुम्ही आम्ही सन्मानाने जगतो, नाहीतर असे कार्यक्रम सुद्धा करायचे असते ना म्हणावं लागलं असतं जी हुजूर हम थोडा कीर्तन करना चाहते हैं आपकी इजाजत होतो. ही पाळी तुमच्यावर आमच्यावर येऊन दिली नाही. उपकार मा जिजाऊंचे शिवाजी राजांचे. विठाला 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 विठाला. म्हणून जीवनामध्ये नका करू नाश आयुष्याचा. हे आयुष्य अत्यंत अनमोल आहे. या आयुष्याचं मोल कशानेच केलं जाऊ शकत नाही. म्हणून या आयुष्याचं मोल करा, या आयुष्याची किंमत करा, कदर करा. असं ऐकत नाहीत ना. मग दुसऱ्या चरणामध्ये तू सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया
माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाले चित सुध करा फुलाले चित्त सुध करा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा म्हणून सकळांच्या पाया माझे दंडवत. ऐका, दंडवत केव्हा घालता तो? एखादी गोष्ट जर आम्हाला प्राप्त करायची असेल तर प्रथम विनंती केली जाते, नंतर गयावया केलं जातं. नाही एवढं ऐकाच, पण जेव्हा पुढचा माणूस ऐकतच नाही आणि तेव्हा शेवटचं पाऊल म्हणून काय करतात, त्याचा दंडवट घेतात महाराज. आपण म्हणतो ना तुमच्या पाया पडतो, पण एवढी गोष्ट ऐकाच. तसं तुकोबाराया म्हणतात, सकळांच्या पाया माझे दंडवत. दंडवत घेऊन तुकोबाराया तुम्हाला आम्हाला विनंती करतात, काय करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त जर शुद्ध असलं ना महाराज, त्या शुद्धपणाला किंमत आहे, त्या निर्मळपणाला किंमत आहे. अहो इकडं चित्तात जाऊ द्या, एखाद्या बाईचं जर अंगण स्वच्छ असेल, घर स्वच्छ असेल, रांगोळी छान काढलेली असेल, तर त्या दारावरून घराची देखील कळा येते महाराज. दारातूनच आम्ही काय म्हणतो की या बाईचा संसार खूप निर्मळ असावा. का? अंगणामध्ये सुंदर रांगोळी काढलेली आहे, कुठं केर नाही, कचरा नाही, व्यवस्थितपणा. म्हणजे घराची कळा काय दाखवतं? अंगण दाखवतं. म्हण आहे ना पहिलीच. तसं शुद्धता असली पाहिजे. नाहीतर काय झालं बरं का गोपाल बाबा, एक जणाला जेवायला बोलवले एका बाईनी, महाराज आमच्याकडे उद्या द्वादशीला जेवायला या. महाराज म्हणले किती वाजता येऊ ताई? त्या म्हणल्या काही नाही, सकाळी 8:30-9 वाजताच या, जेवण तयार असन. महाराज स्नान आटोपलं, दिनचर्या केली, सकाळचे जे काही नित्यनियम होते केले, आणि त्या बाईच्या घराकडं द्वादश सोडायला गेले. बरं तिथं गेल्यानंतर महाराजानं घरात जायला आणि ती बाई पुढं दिसायला. बरं तिच्या घरामध्ये शेळ्याच्या लेंड्या झाडलेल्या नाही, रात्रीचं बेसन चुलीवर तसंच सांडलेलं, त्याला पोतरा दिलेला नाही, आणि हिनं तर तिला जेवायला बोलवलं. बरं कणिक तिंबायला लागली तर त्या कणकीच्या परातीत पायाचे दोन्ही अंगठी आणि ते कशाने भरलेले देवाळ डोळे. आणि हिनं सांगितलं महाराज उपास सोडा. कणिक तिंबायला लागली, तव्याचं काळं कणकीला महाराज बघते, हिरवा जरद गावरान तुपाचा फवारा कणकीला, आणि तिने म्हणावं महाराज या 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 उपास सोडा. महाराज म्हणले आपल्याला चातुर्मास आहे. ते म्हणले म्हणजे 4 महिने एकच टाइम जेवतो. माय म्हणली आजच्या दिवस इथं जेवा ना मग एक टाइम. ते म्हणले घरूनच उरकून आलो. का? नाही निर्मळ जीवन काय करील साबण. जीवनामध्ये निर्मळता असली पाहिजे, जीवनामध्ये स्वच्छपणा असला पाहिजे. अरे तुमचं आमचं जर अंतःकरण निर्मळ केलं ना,
साक्षात भगवंत दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये येते. माझ्या सावतामाळ्यांनी असं हृदय फाडलं आणि पांडुरंग दाखवला. माझ्या हनुमंतरायाने हृदय फाडलं आणि प्रभू रामचंद्र दाखवले. पण तुम्ही आम्ही जर हृदय फाडलं का नाही, बिड्याचा धूर, तंबाखूचा पूर, त्या बिड्याचा एवढा धूर जसा काय बंद पडलेला कारखाना पुन्हा चेतलाय, अशी अवस्था आहे महाराज. म्हणून चित्त शुद्ध करा. का हो? ज्याने चित्त शुद्ध केलं ना, तो देव सुद्धा दाखवू शकतो. कशाची ताकद आहे? त्या शुद्ध चित्ताची. विठ्ठला 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 विठ्ठला. हे अंतःकरण जर शुद्ध केलं तर देव तिथं येऊन राहील. अहो, तुम्हा आम्हाला घाण ठिकाणी राहू शकत नाही आणि तुमच्या आमच्या मनातले घाण विचार मनामध्ये येऊन बसल्यावर देवाला तिथं थांबू वाटन का? म्हणजे देव बी तिथंच बसवलाय आणि तुमचे घाण घाण विचार बी तिथंच बसवले. महाराज म्हणतात तसं नाही. त्याच्यातली घाण आधी बाहेर टाका. ते मन आधी काय करा? निर्मळ करा आणि मग तिथं कोण येऊन बसल? देव येऊन बसल. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, करा रे निर्मळ. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, करा रे निर्मळ. येवोनी गोपाळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. येवोनी गोपाळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. येवोनी गोपाळ राहे तेथे. येवोनी गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. येवोनी गोपाळ राहे तेथे. येवोनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. तुम्ही काय करा? हे चित्त निर्मळ करा. आणि चित्त का जर एकदा निर्मळ झालं ना, की मग देव तुमच्या चित्तामध्ये आलाच म्हणून समजा. आणि जर चित्तामध्ये मलिनता असेल, चित्तामध्ये भांडणं असतील, चित्तामध्ये लावालावी असेल, चित्तामध्ये चहाडी असेल, तिथं देव येऊ शकत नाही. देवाची सावली सुद्धा येऊ शकत नाही. म्हणून ज्याला आपला परमार्थ सार्थकी लावायचा त्याने या शुद्ध अंतकरणाने देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. का? ते केलं तरच आमचं हित आहे. अभंगाचं 3रं चरण. हित ते करावे देवाचे चिंतन. 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 करोनिया मन एक वेद, करोनिया मन एक वेद. 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 सकळांच्या पाया माझे दंडवतो. सकळांच्या पाया माझे दंडवत.
सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत दंडवत दंडवत. म्हणून हित ते करावे, देवाचे चिंतन, देवाचं चिंतन करा. का? त्याच्यामध्येच आमचं हित आहे. पण आम्ही देवाच्या कामाच्या ज्या गोष्टी आहे, देवाचं काम करत नाही आणि प्रापंचिक गोष्टीमधून काही बाहेर निघत नाही. पण इथं म्हणतात याच्यातच आमचं हित नाही. मग हे आमच्या कामाला येणारच नाहीत महाराज. तुम्ही म्हणता हेच कामाला येतेत, हेच करून खाऊ घालतेत, पण जेव्हा इथून जायची वेळ येते ना, तेव्हा शेवटचा हिशोब होतो. आणि मग सोडविना बंधू पाटची बहीण, शेजेची कामीन दूर राहे. सगळे काही लांब राहतात. म्हणून महाराज म्हणतात अंतकाळीचा सोयरा एकच कामाला येणार आहेत. तुका म्हणे विठोदरा, तो देव आपला साकारा. तो जर देव आपला झाला तर मग या जीवनाचं सार्थक झालं, कल्याण झालं. तो आम्हाला जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून चुकविल, ते आमचं खरं हित आहे. पण आम्हाला हित कशात हेच कळत नाही हो. आता कोणत्या वयात काय गोष्टी कराव्यात हे जर माणसाला कळलं नाही तर माणसाचं आयुष्य वाया गेलं ना. आता एखाद्या म्हाताऱ्या 50, 55, 60 वर्षाच्या माणसाने म्हणावं मग पहिली बायको लई ताप देईल, मला दुसरं लग्न करा वाटायला. ही शोभणारी गोष्ट आहे का महाराज? ही त्या वयामध्ये न शोभणारी गोष्ट आहे. बरं एखाद्या असं म्हातारा माणूस आणि त्या म्हाताऱ्या माणसाने म्हणावं मला आता शाळेत जाऊन शिकावं वाटायला, शिकता येईल? सांगतो महाराज दृष्टांत. मी केजला शिकवायला होतो बघा. 3 वर्ष केजला सर्व्हिस केली मी. आणि तिथं छोटंसं एक गाव आहे, त्या गावामध्ये माझी खोली होती. आता लहान लहान मुलं असे शिकायला यायचे, 4-5 वाजता यायचे आणि मग मी त्यांना इंग्रजी विषय शिकवायचा. आता ती ज्यांची रूम होती त्या खोली मालकाचे चुलते, फेटा बांधलेला वयस्कर माणूस. आणि त्यांनी माझ्याकडे ताड आले आणि म्हणले गुरुजी मला बी इंग्रजी शिकवाच म्हणले. म्हणलं बाबा आता इंग्रजी शिकून काय करता? आता हे जे राहिलेलं आयुष्य आहे ना तर ते कसं जगायचंय? देवाच्या चिंतनात जगायचं. तुम्ही इंग्रजी शिकून नाही म्हणले इंग्रजीचं लय वजन पडतं. इंग्रजीचं वजन पडतं? तुम्ही कुठं गेलते? ते म्हणले श्रावण बाळाची पगारी आणा बँकेत गेलतो. तिथं काय झालं, रांगची रांग लागली, 150 माणसं रांगेत आणि एक माणूस, मी म्हणले 3.5 घंटे उभा होतो. मग नंबर जवळ आलाय असा आणि ते माणूस डायरेक्ट आलं आणि इंग्लिशमध्ये त्या मधल्या त्या माणसाला बोललं, माय मदर इज ॲडमिटेड इन द हॉस्पिटल ऑफ बीड, आय एम इन अर्जन्सी, प्लीज कॅश माय विड्रॉल नाव, आय वॉन्ट टू गो टू द हॉस्पिटल टू ऑपरेट माय मदर. हे बोलला आणि त्याने लगेच खर नोटा मोजल्या आणि पैसे काढून दिले. काय वजन पडतं म्हणले, 3 घंटे उभा राहायची गरजच नाही. इंग्रजीत बोललं की पैसेच निघतात म्हणले. आता ते काय इंग्रजीत बोललं, माझ्या आईचं ऑपरेशन आहे, ऑपरेशनला पैशाची गरज आहे, लवकर पैसे द्या, ऑपरेशनचा टाईम जवळ आलेला आहे, मला बीडला जायचंय. आता त्याच्यामुळे त्या अडचणीमुळे त्यांनी पैसे दिले का इंग्रजीमुळे दिले? हा, तर म्हातारे म्हणलं मला इंग्रजी शिकायची. म्हणलं बाबा ह्या वयात तुम्हाला इंग्रजी शिकवून अवघड आहे. ते मग म्हणलं 16 माझ्या पुतण्याची खोली. मग अरे म्हणलं अवघड आहे, आता रूमच्या बाहेर निघायची पाळी येते का काय? म्हणलं बाबा ठीक आहे, ह्या पोरांसारखं तुम्ही व्यवस्थित तयार होऊन या. ते म्हणले किती वाजता येऊ? म्हणलं ह्यांची 4 ते 5 आहे, तुमची 5 ते 6. म्हाताऱ्याने त्या पोराकडे नीट बघितलं महाराज. पोरांनी मस्त हातपाय धुतलेले, पावडर लावलेलं, काजळ लावून मस्त टिका लावून आलेले लेकरं आईने सजून पाठवलेले. म्हातारं चकाचक होऊन आलं महाराज, पावडर लावूनच. पाटीन वहीन घेऊन म्हातारं पुढं बसलं सिद्धू बाबा. आणि मग मी सुरुवात केली शिकवायला. आता म्हणलं म्हाताऱ्याला काहीतरी शिकवावं लागेल. मग मी 2च शब्द लिहिले गुरुजी पुढी. काय? म्हणलं बाबा YES, येस म्हणजे हो. म्हातारा म्हणलं बर, येस म्हणजे हो. पुन्हा पुढं लिहिलं NO, नो म्हणजे नाही. म्हातारा म्हणलं नो म्हणजे नाही. म्हणलं बाबा म्हणा येस, म्हातारा म्हणायचं येस. मी म्हणायचं नो, म्हातारा म्हणायचं नो. आता ऐका, म्हाताऱ्याला म्हणलं बाबा तुम्हाला तर इंग्रजी पाठ झाली राव, अर्धी इंग्रजी तर आली. हो, ते म्हणले 2 शब्द शिकले म्हणजे अर्धी आली का काय? मी म्हणलं सोपं आहे. पुढचं जर कोणी म्हणलं
कॅन यू हेल्प मी? त्याला म्हणायचं येस, हो. आणि मग ते जर म्हणलं गिव्ह मी युअर मोबाईल टू कॉल, म्हणायचं नो. एक फोन करण्याकरता मोबाईल देता का? म्हणायचं नाही. त्याला म्हणलं मी इकडून बोललो आणि तुम्ही यस म्हणले का नाही? म्हणले हो. एक संवाद पूर्ण झाला. म्हातारा म्हणलं हो ना राव. म्हणले मग तुम्ही मोबाईल दिला का? नाही. तुम्ही काय म्हणले? नो. म्हणलं संवाद पूर्ण झाला. हां, मग तुम्हाला तर अर्धी इंग्रजी आली. म्हातारा म्हणलं कसं काय आली? म्हणलं तुम्ही जुन्या काळातलं गावरान तूप खाल्लेली माणसे, तुम्ही काय आमच्यासारखे काय? म्हणलं. म्हातारं खुश झालं महाराज. म्हाताऱ्याने 2च शब्द सुरू केले, येस नो, येस नो. म्हातारं बाहेर निघालं, देवाच्या पाया पडा, येस नो, येस नो. म्हाताऱ्याचा एकच रट्टा. बरं, येसला नो, नोला येस म्हणायला होती. म्हातारं गोठाळा झाला म्हाताऱ्याचा. होला नाही, नाही हो. आता पहिल्यांदाच ऐकलेले इंग्रजी शब्द. म्हातारं गेलं त्या पारगावला लग्नाला. बीडच्या पलीकडे पारगाव आहे. लग्नाला गेलं म्हातारं. तुम्हाला सांगतो, म्हातारं पंक्तीत जेवाय बसलं, तिकडून आला ती भाजी 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 भाजी. म्हातारा म्हणला वाडा, यस. पोळी 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 पोळी. म्हातारा म्हणला नो. बघा म्हाताऱ्याचं काम. वरण 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 वरण. म्हातारा म्हणला यस. बुंदी बुंदी बुंदी. म्हातारा म्हणला नो. ठेचा ठेचा ठेचा. म्हातारा म्हणला यस. भात भात भात. म्हातारा म्हणला नो. आता निस्ती भाजी वरण ठेचा. म्हाताऱ्याने हाय ते खाल्लं. म्हाताऱ्याचा कार्यक्रम बिघडवा. लोक लग्नाच्या घाईत, म्हातारं लागलं टंबरेळ हुडकाय. बरं, म्हातारा गेलं लांब तर म्हाताऱ्याला भानत नाही. तिथं लोक बसलेले गावोगावी पळसाला 3च पानं. काही माणसं असे असतात बाहेर बसलेले, तिकडं बसलेले माणसं. हे म्हातारं तिथं जाऊन वाकून बघायला. आता त्यांना डाऊट यायला नाही पोलिसा फिलिसांनी ते पाठविलेलं नसाव आहे का नाही. वाकू वाकू बघत आहे. त्याला म्हणले बाबा लग्नाला आले का काय? बाबा म्हणते यस. म्हणले म्हातारं इंग्रजी बोलवतोय. म्हणले मंगलाष्टका सुरू व्हायला तिकडे जा ना मग. म्हातारा म्हणतोय नो. हे म्हणले डेंजर राव, म्हाताऱ्याच्या नादी लागायचं काम नाही. म्हाताऱ्याची तुम्हाला सांगतो सरेरात परेशानी. म्हातारं सकाळच्या गाडीनीच बीडला आलं. आणि बीडला तिथं एक प्रसिद्ध हॉटेल आहे बघा, पेट्रोल पंपाच्या बाजूला, बस स्टँडच्या साईडला. तिथं 50 रुपयाला चहा आहे. केवढ्याला? 50 रुपयाला चहा. म्हातारं बस स्टँडच्या बाजूला त्या हॉटेलात गेलो ना. असं नाही गेलो महाराज, पेपर घेऊनच गेलो इंग्लिशचा, टाइम्स ऑफ इंडिया. आणि म्हाताऱ्याने पेपर वाचायला येस नो येस नो. तेवढंच वाचता येत होतं म्हाताऱ्याला. बरं, म्हाताऱ्याने सवासा पेपर धरला नाही, उलटा धरला. त्याला सवासा का उलटा बी कळाना ना. मराठी अक्षराच्या वर रेषा असते, इंग्रजीला कुठे रेषाच नाही. उलटन सवास कळलंच नाही. तिथे एक चांगला प्रसिद्ध माणूस आणि त्याचे 4-5 अशी पोरं व्यायाम करायला गेलेले, जिममधून परत आले होते चहा पाणी घ्यायला त्या हॉटेलला. आणि त्यांचं कुणीतरी हाणलं बुवा पाकिट. आणि त्यांचं पाकिट हाणलं सकाळी सकाळी. तर ते इकडं तिकडं बघायला कोणी दिसाना. होतं बसलेलं कोणी एकटं म्हातारं. ते म्हणले हे म्हाताऱ्याने तर पाकिट चोरलेलं नसेल. ते म्हणले म्हातारं कशाला चोरेल रे? ते बघ ना पेपर वाचित बसले. अरे उलटा पेपर धरलाय म्हणले, तोंड लपितोय ते. त्यांनीच पाकिट चोरलं असं. बरं, आता मग म्हणले विचारून तर बघ. ते मला ओ बाबा आमच्या बॉसचं पाकिट चोरलं का? म्हातारा म्हणला येस. बघा काय म्हणावं, ह्याचा म्हाताऱ्याला भान नाही. ते म्हणले लय मरुस्त मार खाता आणि देऊन टाका. म्हातारा म्हणला नो. ते तर तोंडाकडेच बघायले. ते एक 52 ते 92-95 किलोचा एक होता महाराज. 5-6 जण. म्हाताऱ्याला ते म्हणला बघू का? ते म्हणले नाही नाही रे, म्हातारा माणूस आहे, नीट विचार. म्हणले बाबा आमचं पाकिट चोरलं का? म्हातारा म्हणला येस. गपचिप देऊन टाका, लई मार खातान. म्हातारा म्हणला नो. नो म्हणणं ह्याने हाणाय सुरुवात करणं महाराज. म्हाताऱ्याला किती हाणलं, त्याच्यापाशी निघणार काय? त्यांनी चोरलं होतं का? काहीच नाही. म्हातारा तिथून उठून कसं तरी ऑटोमध्ये बसलो आणि केजच्या बाजूला निघालं. ऑटोमध्ये लोक बघत आहेत, म्हातारं परेशान, तोंड सुजल्यालं, डोळा सुजल्याला, तोंड वाकडं झालेलं, लाली लाल झालेलं म्हातारं. लोकांनी बघितलं. म्हणले बाबा तुम्हाला लईच लागले राव. म्हातारा म्हणला येस. म्हणले इतकं लागले? म्हणले लईच दुखत असेल. म्हातारा म्हणला नो. ते तोंड होतं, ते लोक एकामेकाच्या तोंडाकडेच बघायले. हे म्हातारं असं कसं म्हातारं आहे? म्हातारं घरी आलं महाराज. घरी आलं तर म्हातारीने लांबूनच बघितलं. आपला बाजार आलाय म्हणली. आणि बघितलं तिची काय बोलायची बाबत होती, खेटराणीच हानीत होतं म्हातारं. म्हातारं झालं होतं तरी बी. म्हातारीने बघितल्या बरोबर पाणी ठुलं. आणि म्हातारं घरी आले की म्हणली होय व आंघोळीला पाणी देऊ का? म्हातारा म्हणला येस. म्हणली मग पाणी देता देता कपडे बी देऊ का घालायला? म्हातारा म्हणलं नो.
म्हाताऱ्याला यसच्या जागेवर नो, नोच्या जागेवर यस झालं का? त्या वयात करायची ती गोष्टच नाही ना महाराज. आमचं हित कशात आहे हे जर नाही आम्हाला कळालं तर पदरात काय पडतं? दुःख. म्हणून हित ते करावे देवाचे भजन, करोनिया मन शुद्ध भावे. शुद्ध अंतकरणाने जर आमचं भजन झालं, कीर्तन झालं, म्हणून सगळ्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून तुकोबराया या ठिकाणी वर्णन करतात. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त शुद्ध करा आणि शुद्ध अंतकरणाने भक्ती करा. त्याच्याशिवाय आमच्या जीवनाचं कल्याण होणार नाही. काय मायबाप काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हेच आजकाल कळना. ज्या मायबापांनी लहानाची मोठी मुलं केली त्याच मुलांनी आज वडील एकाकडं आई एकाकडं मायबापाच्या वाटण्या केल्या. आणि काही काही शिकलेल्या लोकांनी तर अक्षरशः मायबाप वृद्धाश्रमात ठेवले. हो, मला तर धन्यता वाटते महाराज. शेतकऱ्याच्या जीवनात खूप कष्ट आहेत, पण त्या कष्टामध्ये त्यांचे मायबाप कळणा कोंडा चटणी भाकरी आहे ते सुखाने त्यांच्यापाशी खातात. नशिबवान आहेत शेतकऱ्याचे मायबाप. नोकरदाराचे जर तुम्ही विचार कराल ना तर त्यांचे मायबाप कुठे विचारा, त्यांच्या घरी नाहीतच ते. आणि मग तिथं काय हाल त्या वृद्धाश्रमामध्ये त्या मायबापांचे होतात तुम्हाला सांगतो. त्यांना होणारा त्रास सांगण्याचं सुद्धा त्यांच्या हातात नाही. त्यांनी जर सांगितलं तर आश्रमाबाहेर काढलं जातं, उपाशी मारलं जातं. इतका त्रास, इतक्या यातना तिथं होतात. म्हणून विनंती आहे माझी की आपल्या आई वडिलांना जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. सकळ तीर्थाची ये धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. आमच्या धर्मग्रंथांनी आम्हाला सांगितलं मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम. माता पिता हे साक्षात देव असतात. मत्वाग्रही निसेवेत सदा सर्व प्रयत्नता. त्यांची प्रयत्नपूर्वक आम्ही सेवा केली पाहिजे. पण दुनिया बैमान आली. आई एका पोत्यावरून बाप एका पोत्यावर वाटून घेतला. ते म्हातारा टुकू 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 म्हातारीकडे बघतोय, एक धाकल्याच्या वाट्यावर आणि एक थोरल्याच्या. आणि ह्यानी काही बोलायला जावा तर सुना म्हणतात, डंगरे झाले तरी चाड्या करायची सवय गेली. आणि मग म्हातारं टुकू टुकू नुसतं बघत महाराज, बोलायची सुद्धा बाबत नाही. म्हातारं मनातल्या मनात म्हणतं, चोरी झाली तुला बोलण्याची, लाज वाटे मला सांगण्याची. अग हक्काची बायको वाजत गाजत घरी आणली, त्या बायकोला आज म्हातारपणात बोलण्याची स्वातंत्र्य नाही, हक्क नाही. 4 पत्राच्या खोलीमध्ये 4 मुलं लहानाची मोठी केली. हाडाचे काड केले, रक्ताचं पाणी केलं, काबाड कष्ट करून ही मुलं लहानाची मोठी केली. आनंदाने सुखाने वाढले महाराज. कळणा कोंडा खाल्ला. पण आज 4 मुलांच्या 4 बंगल्यामध्ये जर आई वडिलांना एकाही कोपऱ्यात सुखाचं जगणं नसेल तर कीव येते महाराज अशा लोकांच्या जगण्याची. त्यांचं वाटोळं होणार आणि त्यांनाही आपल्या आई बापासारखंच दुःखी जीवन शेवटी जगावं लागेल. म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपल्या नशिबाला तसं वागणं येऊ नये असं वाटत असेल तर आधी काय केलं पाहिजे, त्या मायबापाला सन्मानानं वागवलं पाहिजे. आणि ते म्हातारं त्याच्याकडे टुकू टुकू बघतं, बोलायचं स्वातंत्र्य नाही. आणि मग त्या म्हाताऱ्याला देखील सांगता येत नाही, अगं माझा दात पडलाय, मला शिळी भाकरी चावत नाही, पण सुनबाई तशीच वाढते ग. अरे आई म्हणजे काय असते? लंगड्याचा पाय असते, गोठ्यातली गाय असते, दुधावरची साय असते. आई असते शिदोरी. इतकं प्रेम देते, इतकं प्रेम देते मायबाप. ती आहे ना, ती आहे तोपर्यंत तिचं प्रेम सरत नाही. पण ती माय माऊली कुणाला आयुष्यभर उरतही नाही हो. त्या माईची किंमत कधी कळेल सांगू का? अरे 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं या पोटामध्ये वागवते, हाताचा पाळणा करते, नेत्राचे दिवे करते, 32 धारा दुधाच्या पाजणारी आईच असते. त्या लेकरानं अंतरून ओलं केलं तर ओल्या जागी स्वतः निजते, कोरड्या जागी त्याला निजवते. त्याचं जर दुखायला लागलं तर रात्र रात्र त्याच्या मस्तकावरती मिठाच्या पट्ट्या देणारी आईच असते हो. ज्याची आई गेली ना त्याला आईची किंमत कळते महाराज. आई मनोनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी. आई मनोनी कोणी मारी हाक कुठारी, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी.
अरे तुमच्याकडे संपत्ती आहे, सत्ता आहे, पण एकदा का आई जीवनातून निघून गेली ना, त्या खऱ्या आणि आईच्या प्रेमाला तुमचं आयुष्य पोरकं झालं महाराज. तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे संपत्ती आहे, यू कॅन गेट एव्हरीथिंग इन द मार्केट विथ द मनी, जस्ट वन थिंग यू आर अनेबल टू अटेन, जस्ट वन थिंग यू आर अनेबल टू गेट, दॅट इज द मदर अँड हर ट्रू लव, दॅट इज द फादर अँड हिज ट्रू लव. जगात सगळं काही मिळतं महाराज पैशाच्या जोरावर. आई गेल्यानंतर आईचं प्रेम आणि वडील गेल्यानंतर वडिलांचा शिरावरचा आधार पुन्हा कधीच मिळत नाही. आज पश्चिमेला मावळलेला सूर्य उद्या पूर्वेला पुन्हा दिसेल, ढगाआड गेलेला चंद्र पुन्हा दिसेल, पण मातीआड गेलेली माय आणि मातीआड गेलेला बाप पुन्हा कधीच दिसणार नाही. म्हणून विनंती माझी या ठिकाणी सर्व दादांना, जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. अरे बाप म्हणजे काय असतो? जो बाप रात्रंदिवस उन्हात अनात राबला, ज्यानं हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, अरे ज्याचं धोतर फाटलं तर कमरेपर्यंत खोचून त्याने आयुष्य व्यतीत केलं, ज्याची चप्पल तुटली तर सुतळीने बांधून चप्पल आपलं आयुष्य व्यतीत केलं. अरे आपल्या बनेलीची चाळणी झाली, त्याने त्याची पर्वा केली नाही, आपल्या मुलाच्या शाळेची फीस भरली. काय पाप केलं त्याने? तुम्हाला नोकरी लावली. बापाची किंमत, बापाचं अंतकरण बाप झाल्याशिवाय कळणार नाही हो, बाप झाल्याशिवाय कळणार नाही. बाप आई सारखं तुमच्यापाशी व्यक्त होत असते, रडत असते, पण बापाला मात्र रडता येत नाही. का? त्याला माहिती आहे, अरे बापच जर लेकरासमोर रडायला लागला तर लेकराच्या पाठीमागं खंबीरपणा म्हणून कोण उभं राहील? बाप आपल्या अश्रूंना आवर घालतो महाराज, आवर घालतो. नाहीतर बापाचं अंतकरण कसं असतं सांगू का? उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओटा मंदी हासू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. म्हणून एकदा जोपर्यंत आहे तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही, लक्षात ठेवा. पण बापाची किंमत कळते केव्हा? तो बाप आम्हाला सोडून जातो ना, आणि मग त्याची किंमत कळते. ज्याचा बाप गेला ना त्याला विचारा महाराज. दुसरं जर कोणी दादा दादा बाबा बाबा म्हणून वडिलांना हाक मारत असेल तर त्याच्या डोळ्यात टपकन पाणी येतं. का? अरे चला माझा बी बाप जिवंत असता तर या जगातली प्रत्येक गोष्ट माझ्या हक्काची होती. दिवाळीचा सण येतो महाराज, बाप आपल्या लेकराला हाताला धरून कपड्याच्या दुकानामध्ये नेतो, ते लेकरू पळत पुढे जाताना दाखवतो, बाबा हा ड्रेस घ्या, बाबा हा ड्रेस घ्या. त्याला सारं दुकान आपलं वाटत असतं दत्ता भाऊ. का? त्याच्या मागे त्याचा बाप उभा असतो. पण ज्या लेकराचा बाप गेला ना त्याच्या आयुष्यात डोकावून बघा, त्याच्या डोळ्यात अश्रू येतात महाराज. अश्रू पुसल्यानंतर माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कस कस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बापाची किंमत कळते जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत नाही कळत महाराज. बाप एकदा आम्हाला सोडून गेला ना, म्हणून आई वडील गेल्यानंतर त्यांच्या नावानं हजारो लोकांना लाडू खाऊ घालण्यापेक्षा जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत ना
ती अर्धीच संपत्ती त्यांच्यासाठी खर्च करा महाराज. साक्षात देव तुमच्या दारात आल्याशिवाय राहिला नाही, खरंच राहणार नाही. म्हणून आई वडिलांची आहे तोपर्यंत सेवा करा. कारण या मायबापांनी आमच्यासाठी अनेक खस्ता खाल्लेल्या असतात आणि ह्या मायबापाची जर आम्ही सेवा नाही केली तर ते मायबाप आम्हाला स्वर्गातून जिथं असतील तिथून पितृलोकातून तळतळून शाप देतात महाराज. आणि मग तो शाप भोगावा लागतो आणि मग आम्ही देवाची दारं हुडकत जातो. काय करावं लागेल, करा नारायण नागबळी. या सगळ्या कचाट्यातून बाहेर पडायचं असेल तर जिवंतपणी मायबापाची सेवा करा. याच्यातच आमचं हित आहे, याच्यातच आमच्या जीवनाला आल्याचं कल्याण आहे. नाहीतर आमचा व्यवहार तोट्यात गेला. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणला